पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण, हा सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधला सेकंड चॅप्टर आहे. पाठीमागच्या तासाला आपण 3 थेरी बघितली. पहिली डोबेरायनर ट्रायड म्हणजे डोबेरायनरची त्रिके, दुसरा न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स म्हणजे न्यूलँडच्या अष्टकत्वाचा नियम, आणि तिसरं मॉडर्न पिरियोडिक टेबल. आता पुढचा मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल, आणि आता लास्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे मॉडर्न पिरियोडिक टेबल म्हणजे मूलद्रव्याची आधुनिक आवर्ती सारणी. आता हा जो मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे 1913 ला हेनरी मोसले नावाच्या सायंटिस्टनं या पिरियोडिक टेबलची मांडणी केली. आता या मोसलेनं काय केलं, एक्सरे ट्यूबचा वापर करून एक्सरे ट्यूबचा वापर करून काय केलं, एक्सपेरिमेंट कॅरी आउट केलं. आता या मोसलेनं काय केलं, ॲटॉमिक नंबरचा विचार केला. ॲटॉमिक नंबर जो मेंडेलिव्हचा पिरियोडिक टेबल होता त्याच्यामध्ये आपण कशाचा विचार केला, मास नंबरचा. याच्यामध्ये कशाचा विचार केला, ॲटॉमिक नंबर आणि पॉझिटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस म्हणजे जे केंद्रक आहे त्या केंद्रकावरचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो आणि त्याचा ॲटॉमिक नंबर, या दोन्ही गोष्टीचा वापर करून त्याने काय केलं, मूलद्रव्याची मांडणी केली. आता जो आपण पिरियोडिक टेबल वापरतो तो मॉडर्न पिरियोडिक टेबल वापरतो. आता तो एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्यानं त्याचा लॉ सांगितला, त्याला आपण म्हणतो मॉडर्न पिरियोडिक लॉ. आता मेंडेलिव्ह पिरियोडिक लॉ आणि मॉडर्न पिरियोडिक लॉ याच्यामध्ये फक्त एकाचा फरक आहे, मॉडर्न आणि मेंडेलिव्ह मध्ये काय सांगितलं होतं आपण, द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आर द पिरियोडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस म्हणजे मूलद्रव्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म हे अणुवस्तुमानांकाचे आवृत्ती फल असते. आणि इथं फक्त काय आहे, ॲटॉमिक नंबर. इथं काय सांगायचा लॉ, the physical and chemical properties of the elements are the periodic functions of their atomic number is called a modern periodic law. म्हणजे तो लॉ काय बघा, the physical and chemical properties of the elements are the periodic functions of their atomic number. म्हणजे फक्त एका शब्दाचा फरक आहे, मेंडेलिव्ह पिरियोडिक लॉ आणि मॉडर्न पिरियोडिक लॉ. हा आहे मॉडर्न पिरियोडिक लॉ आणि मॉडर्न पिरियोडिक टेबल. आता आपल्याला मॉडर्न पिरियोडिक लॉ माहित झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या मॉडर्न पिरियोडिक टेबलची काय स्ट्रक्चर आहे, त्याची काय फीचर्स आहेत. आता जर आपण मॉडर्न पिरियोडिक टेबलचा विचार केला तर त्याच्यामध्ये मोसलेनं पिरियड आणि ग्रुप, पहिली गोष्ट पिरियड आणि ग्रुप. पिरियड जे मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये ज्या आडव्या ओळी त्याला त्यानं काय म्हणलं, पिरियड. द हॉरिझॉन्टल रोज त्यांना म्हणायचं पिरियड. आणि टोटल पिरियड किती आहेत, 7. त्या मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये टोटल पिरियड किती आहेत, 7. त्याच्यानंतर त्याने विचार केला ग्रुप, मराठीत त्याला म्हणायचं गण, आणि पिरियडला मराठीत म्हणायचं आवर्त. आता
आता ग्रुप कोणाला म्हणायचं? ज्या हॉरिझॉन्टल, ज्या व्हर्टिकल लाईन्स आहेत, ज्या मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये ज्या व्हर्टिकल लाईन्स आहेत, त्या व्हर्टिकल लाईन्सला काय म्हणायचं? ग्रुप. आणि टोटल ग्रुप किती आहेत? 18. मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये ग्रुपची संख्या किती आहे? 18. आता आज तागायत 118 मूलद्रव्ये आपल्याला डिस्कवर आहेत. 118 मूलद्रव्ये. या 118 मूलद्रव्याची त्यानं त्या मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये मांडणी केली. तर मांडणी करत असताना पिरियड आणि ग्रुप, पिरियड आणि ग्रुपचा विचार केला. त्याच्यानंतर तो जो एलिमेंट आहे, त्या एलिमेंटचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन संरूपण. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजेच काय? इलेक्ट्रॉन संरूपण. इलेक्ट्रॉन संरूपण. या इलेक्ट्रॉन संरूपण किंवा इलेक्ट्रॉन क्लासिफिकेशन कॉन्फिगरेशन वरनं त्याचे 4 ब्लॉक केले. त्याचे काय केले? 4 ब्लॉक्स. मराठीत त्याला म्हणायचं एस ब्लॉक म्हणजे कक्ष, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. अशा 4 ब्लॉक मध्ये त्या पिरियोडिक टेबलचं डिवायडेशन केलं. आता जर आपण पोझिशन बघितली, जो एस ब्लॉक आहे तो पहिला आणि दुसरा ग्रुप, फर्स्ट आणि सेकंड ग्रुप. पहिला आणि दुसरा ग्रुप मध्ये काय असतात? एस ब्लॉक एलिमेंट. त्याच्यानंतर जो पी ब्लॉक आहे, पी ब्लॉक ग्रुप 13 to 18 म्हणजे 13 ते 18 ग्रुप जे आहेत त्या ब्लॉक मधल्या मूलद्रव्यांना काय म्हणायचं? पी ब्लॉक एलिमेंट. त्याच्यानंतर डी ब्लॉक, डी ब्लॉक ग्रुप 3 to 12, 3 पासून 12 पर्यंतची जी मूलद्रव्ये त्या मूलद्रव्यांना काय म्हणायचं? डी ब्लॉक एलिमेंट्स, डी ब्लॉक एलिमेंट. आणि एफ ब्लॉक एलिमेंट आपल्या सोयीसाठी, फॉर द सेक ऑफ कन्व्हिनियन्स ओनली, these F block elements are placed at the bottom of the periodic table. Bottom. त्याच्या 2 सिरीज आहेत. एक आहे लॅन्थॅनाइड सिरीज, लॅन्थॅनाइड सिरीज, आणि एक आहे ऍक्टिनाइड सिरीज. लॅन्थॅनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज असताना ही जी लॅन्थॅनाइड सिरीज आहे हे 3rd ग्रुप आणि 6th पिरियड मध्ये असते. असताना त्याची करेक्ट पोझिशन कुठे आहे? 3ऱ्या ग्रुप मध्ये आणि 6व्या पिरियड मध्ये. आणि ऍक्टिनाइड कुठे आहे? 3rd ग्रुप आणि 7th पिरियड. फक्त आपल्या सोयीसाठी आपण त्यांना काय केलंय? खाली बॉटमला ठेवलेलं आहे. म्हणजे 4 ब्लॉक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरनं त्याचे 4 ब्लॉक आहेत. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक. 1 ते 2 ग्रुप एस ब्लॉक, 13 ते 18 पी ब्लॉक असतो, 3 ते 12 डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक कुठं असतो? बॉटमला. आता हे जे लॅन्थॅनाइड आहे, लॅन्थॅनाइड ॲटॉमिक नंबर 57 ला चालू होतं. ॲटॉमिक नंबर 57 ते ॲटॉमिक नंबर 80. 57 नंबरचं मूलद्रव्य आहे लॅन्थॅनम आणि 80 नंबरचं मूलद्रव्य आहे मर्कुरी. म्हणजे हे टोटल 14 आहेत. म्हणजे आपल्याला दिसताना जास्त दिसतात 57 आणि 80, परंतु 58 ते 71 ही मूलद्रव्य काय असतात? लॅन्थॅनाइड. म्हणजे लॅन्थॅनाइड सिरीज 58 ते 71. ऍक्च्युअली त्याची जी करेक्ट एलिमेंट असतात ते काय असतात? 58 ते 71. म्हणजे सीरियम पासून लुटेटियम पर्यंत. सीरियम पासून लुटेटियम. जे 57 ते 80 असतात ती 3D, 4D, 5D, 6D सिरीज प्रेझेंट असते. म्हणून लॅन्थॅनाइड, सीरियम टू लुटेटियम. ऍक्टिनाइड
90 ते 103. थोरियम टू लॉरेन्सियम, थोरियम टू लॉरेन्सियम ही 14 मूलद्रव्ये आणि ही 14 मूलद्रव्ये. अशी 14-14च्या 2 सिरीज असतात, लॅन्थॅनाइड आणि ऍक्टिनाइड्स. आता पहिल्या ग्रुप मधली जी मूलद्रव्ये, फर्स्ट ग्रुप, त्या ग्रुप मधल्या मूलद्रव्यांना काय म्हणलं जातं? अल्कली मेटल्स म्हणलं जातं. अल्कली मेटल्स, अल्कली मेटल्स. दुसऱ्या ग्रुप मधली जी मूलद्रव्ये आहेत, सेकंड ग्रुप, त्या मूलद्रव्यांना म्हणलं जातं अल्कलाइन अर्थ मेटल्स. अल्कलाइन अर्थ मेटल्स. त्याच्यानंतर 3 ते 12 ग्रुप जे आहेत त्या मूलद्रव्यांना म्हणलं जातं ट्रान्झिशन एलिमेंट्स. ट्रान्झिशन एलिमेंट्स, ट्रान्झिशन एलिमेंट्स. त्याच्यानंतर जी एफ ब्लॉक एलिमेंट आहेत त्यांना इनर ट्रान्झिशन म्हणलं जातं. एफ ब्लॉक या मूलद्रव्यांना काय म्हणलं जातं? इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. एफ ब्लॉक मध्ये लॅन्थॅनाइड आणि ऍक्टिनाइड आहे. लॅन्थॅनाइडला अजून एक नाव आहे 4F ब्लॉक एलिमेंट. लॅन्थॅनाइड त्याला म्हणायचं 4F ब्लॉक एलिमेंट, कारण शेवटचा इलेक्ट्रॉन हा 4F ऑर्बिट मध्ये एंटर होतो. आणि जे ऍक्टिनाइड्स आहेत त्या ऍक्टिनाइड्सला 5F ब्लॉक एलिमेंट्स. त्याच्यानंतर जी 16व्या ग्रुप मधली जी मूलद्रव्ये आहेत, ग्रुप 16, या मूलद्रव्यांना आपण म्हणतो चाल्कोजन्स. चाल्कोजन्स. चाल्कोजन म्हणजे ओर फॉर्मिंग एलिमेंट. त्याच्यापासून आपण काय तयार करतो? ओर. तर ओर कशाला म्हणायचं, मिनरल कशाला म्हणायचं आपण बघणार आहे पुढे. ग्रुप 16 एलिमेंटला काय म्हणायचं? चाल्कोजन. ग्रुप 17 एलिमेंट्स, 17व्या ग्रुप मधल्या मूलद्रव्यांना म्हणायचं हॅलोजन्स. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ऍस्टायनिन. आणि लास्ट ग्रुप आहे ग्रुप 18. या मूलद्रव्यांना म्हणलं जातं नोबल गॅसेस किंवा इनर्ट एलिमेंट्स, निष्क्रिय मूलद्रव्ये. आता त्यांना निष्क्रिय मूलद्रव्ये का म्हणायचं? कारण त्या मूलद्रव्यातली शेवटची कक्षा पूर्णपणे भरलेली असते. दिक स्थिती आणि अष्टक स्थिती पूर्ण असते. त्यामुळे ते इलेक्ट्रॉन कुणाला देतही नाही, कुणाला घेतही नाही. त्यामुळे ते रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. त्यामुळे ते रासायनिक दृष्ट्या काय असतात? उदासीन असतात. म्हणजे हा जो आहे तो काय आहे? मॉडर्न पिरियडिक टेबल. मोस्लेचा जो मॉडर्न पिरियडिक टेबल. आणि हाच टेबल आपण वापरतो. 11-12वीला आपण ते डिटेल बघणार आहे. आता फक्त आपल्याला एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, आपण पुढे गेल्यानंतर त्याची नावं बघणार आहे. एस ब्लॉक मधली मूलद्रव्ये कोणती, पी ब्लॉक मधली कोणती, डी ब्लॉक मधली कोणती, एफ ब्लॉक मधली कोणती, ते आपण डिटेल तिथं बघणार आहे. आता सध्या एवढंच महत्वाचं, मॉडर्न पिरियडिक टेबल आणि मॉडर्न पिरियडिक लॉ. राहिलेला पार्ट आपण नंतर.